विरोधी बाकावर असताना अजित पवार यांनी सत्ताधारी अडचणीत येणार नाही याची व्यूहरचना नेहमी करत होते. मी एकदा सिडकोचे प्रकरण काढले होते तेव्हा संपूर्ण सत्ताधारी अडचणीत येणार होते, परंतु तेव्हा अजित पवार यांनी चकार शब्दही काढला नव्हता. तुम्ही कशा कोणाकोणाच्या सुपारी वाजवायचे हे आम्हाला माहीत असल्याचा गौप्यस्फोट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. अजित पवार सांगतील तसंच शरद पवार करत होते, हीच मोठी चूक शरद पवार यांची झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीवरून त्यांनी छेडलं असता प्रफुल्ल पटेलांनी सांगावं पक्षात कोणाकोणाला आमदार खासदार व्हायचं होतं, त्यातही वंशाला खासदार व्हायचं होतं, म्हणून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा खासदार केलं. पक्षात भांडण लागलं होतं, अनेकांना स्वप्न पडली होती, परंतु खासदारकीत पक्षाचा खरा भाई पटेल भाई ठरले असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. वरिष्ठांच्या घरी जन्मी आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो असं अजित पवार म्हणाले. मात्र तुम्हाला कोणी रोखलं होतं असा सवाल उपस्थित करत तुम्ही कोणत्या आंदोलनात कोणत्या कार्यक्रमात सहभाग झालात? आपण सत्तेसाठी जन्माला आला आहात. आपल्या डोक्यात कायम हेच खूळ होतं. रस्त्यावर आंदोलन केलं का ते आधी सांगावा असं थेट आव्हानही आव्हाड यांनी दिले. तुमच्या अंगावर साधी पोलीस केस आहे का? तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण नेहमी करीत राहिलात, तेही शरद पवारांचं नाव वापरून. तुम्ही रक्तात नव्हतात तरी रक्तातच होतात, म्हणून तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात. त्यानंतर सर्व महत्त्वाची खाती तुमच्याकडे होती. तुमची सर्व बदनामी पक्षाला हानिकारक होती, तरी ती शरद पवार यांनी पोटात घातली. तीच शरद पवारांची चूक होती असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तीन दशकाहून अधिक काळ बस प्रवाशांना सेवा देणारा नौपाडा येथील आईस फॅक्टरी बस थांबा एका रात्रीत चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचे अनेक बस थांबे गायब झाले असतानाच काल रात्री आईस फॅक्टरी बस थांबा ही चोरीला गेल्याची घटना घडली. आधी या थांब्यावर राज्य परिवहन सेवेच्या बस थांबत होत्या. त्यानंतर ठाणे परिवहन सेवेच्या बसही येथे थांबत होत्या. अचानक कुणाला खुपला हा बस थांबा असा प्रश्न जागरूक नागरिकांनी यामुळे उपस्थित केलाय. इमारतीच्या बांधकामात अथवा इतर विकास कामात याचा अडथळाही नव्हता. विशेष म्हणजे लोखंड विकून त्यातून काहीच रुपये मिळणार होते. अशा वेळी हा थांबा कसा चोरीला गेला याचं गूढ मात्र वाढले. येथे बस थांबत होत्या. मागील 2 पिढ्यांना या थांब्यानं आधार दिला होता. तर शहरातील प्रमुख ओळख म्हणून आईस फॅक्टरी बस थांब्याकडे पाहिलं जात होतं. ठाणे महानगर परिवहन सेवेच्या बस सध्या येथे थांबत असल्यानं ऊन पावसात स्थानिक नागरिकांना या सेवेचा लाभ होता. शेकडो प्रवाशांना लाभदायक ठरलेला हा थांबा काल रात्री अचानक अज्ञातांनी उखडून नेला. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि जागरूक नागरिकांनी एकच कल्ला केला. ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य प्रकाश पायरे यांनी याबाबत आपला संताप व्यक्त केलाय. याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.
येत्या 3 दिवसात बसथांबा पुन्हा जागेवर न दिसल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा पायरे यांनी दिलाय. दरम्यान भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघोले यांनीही आयुक्तांना पत्र देऊन पुन्हा या ठिकाणी थांबा बसवण्याची मागणी केली आहे. माझं नाव प्रकाश पायरे. मी परिवहन समितीमध्ये काम पण केलेलं आहे सदस्य म्हणून. नौपाड येथील आईस फॅक्टरीचं बस स्टॉप पण गेली 50 वर्षे लोकांना माहिती असलेला बस स्टॉप आहे. हे उन्हाळा हिवाळा पावसाळा असो सर्वसामान्यांचा एक आधार होता. इथे सगळ्या बस थांबायच्या, बस पण थांबायच्या, परिवहनच्या बस पण थांबायच्या. असा बस स्टॉप अचानक रातोरात चोरीला जातो. चोरीला गेल्यानंतर आम्ही काम करतो की बाबा त्या सभापतीला फोन केला आणि विचारलं, विलास दोशी यांना विचारलं फोन करून की साहेब इथे बस स्टॉप होता, तुम्ही काढलात का ऑफिशियली? ते म्हणतात की आम्ही नाही काढला बस स्टॉप. मग चोरीला गेला का? म्हणतात हा चोरीला गेला असेल. अचानक रातोरात नौपाड एरियासारख्या एरियामध्ये एवढा मोठा बस स्टॉप चोरीला जातो कसं काय? तर आम्ही निक्षून सांगतो, इथल्या आयुक्तांना सांगतोय, इथल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगतोय की हा बस स्टॉप 3 दिवसाच्या आत जर बसवला नाही तर आम्ही ते आंदोलन करू. याची रितसर नौपाड पोलिसांना आम्ही कंप्लेंट देणार आहोत आणि हा बस स्टॉप कुठल्याही परिस्थितीत लागला गेलाच पाहिजे. आता आम्ही तीव्र आंदोलन करू. माघे गणेशोत्सवातील गणेशाचं विसर्जन सुनियोजित पद्धतीनं व्हावं यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या विविध विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीनं सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 5-7 दिवसांच्या गणेशाच्या विसर्जनानंतर गणपती मूर्ती खाडीच्या किनाऱ्यालगत येऊन तरंगतात आणि भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. यासाठी तसंच विसर्जन घाटावर विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कोपरी, कोलशेत, पारसिक, रेतीबंदर, बाळकुम, कळवा आणि दिवा या ठिकाणच्या खाडी किनाऱ्यांवर विसर्जन घाट असून या ठिकाणीही विसर्जनासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसंच माजिवडा, मानपाडा येथील रेवाळे तलाव, मासुंदा तलाव, दत्त घाट, खारेगाव तलाव, न्यू शिवाजीनगर कळवा तलाव येथे कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दातिवली तलाव, खिडकाळी, रायलादेवी, उपवन तलाव येथेही विसर्जनासाठी प्रत्येकी 2 टाक्यांची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत आज दिवा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. मुख्य रस्ते, पदपथ, अंतर्गत रस्ते आणि नाले यांची यामध्ये सफाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेत रस्ते साफ करणे, पाण्यानं धुणं, पदपथ सफाई, रस्ते दुभाजक स्वच्छ करणं, नाले सफाई, उद्यान सफाई यांचाही समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत आज दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वकष स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत माजी नगरसेवक शैलेश पाटील, दर्शना म्हात्रे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, तुषार पवार, मनीष जोशी, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान तसंच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी 6:15 वाजता दिवा सर्कल, आगासन रस्ता, दिवाशिळ रस्ता आदी परिसरात साफसफाईला सुरुवात करण्यात आली. मुख्य रस्ते, पदपथ झाडून पाण्यानं स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील दुभाजक स्क्रबरच्या साह्यानं घासून नंतर पाण्याच्या फवारणीनं स्वच्छ धुण्यात आले. परिसरातील रस्त्यांबरोबरच लहान मोठे नालेही स्वच्छ करण्यात येत आहेत. या स्वच्छता मोहिमेत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दातिवली तलावाच्या कामाची पाहणी केली.
या परिसरात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशा सूचना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी यावेळी दिल्या.